हॅलो डिअर स्टुडंट्स, बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल चॅनलवर मी मारुती धुमाळ घेऊन आलो आहे आज सिलॉजिझमचा पार्ट 4 म्हणजेच सिलॉजिझम मागच्या झालेल्या बेसिकवर काही प्रॅक्टिस म्हणून क्वेश्चन. कारण आपण 3 दिवस पूर्ण बेसिक घेतलेले आहे, रूल्स कसे असतात बघितलेत. आता त्या रूल्सवर काही क्वेश्चन्स येतात आणि ते क्वेश्चन कोणकोणत्या प्रकारचे येऊ शकतात त्याच्यावर आपण काही क्वेश्चन्स घेऊ. आणि हे क्वेश्चन असतील बेसिक लेवलचे, जे की आपल्याला नवीन पॅटर्नसाठी खूप महत्त्वाचं असेल. बेसिक ज्यावर डिपेंड असेल नवीन पॅटर्न, त्याच्यावर काही आपण क्वेश्चन बघू. तेही बेसिक लेवलचे काही क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, सम ग्रीन इज रेड. याची काही डायग्राम असेल, डायग्राम काढावी लागेल आपल्याला. सम ग्रीन इज रेडची याच्यामध्ये हा ग्रीन असेल आणि याच्यामध्ये काही रेड असतील. सम ग्रीन इज रेड स्टेटमेंट फर्स्ट. त्याच्यामध्ये परत स्टेटमेंट सेकंड दिलं आहे, सम रेड इज ब्ल्यू. सम रेड इज ब्ल्यू. अँड देन स्टेटमेंट थर्ड दिलेलं आहे, ऑल ब्ल्यू इज येलो. ऑल ब्ल्यू हे असतील येलोच्या मध्ये. मग ही असेल आपली डायग्राम, जी की स्टेटमेंटमध्ये ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारची डायग्राम. आणि डायग्रामही त्याच प्रकारे आली पाहिजे जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला स्टेटमेंटमध्ये दिलेली आहे तेवढीच. इथं बघा, आपण पूर्ण ब्ल्यू जो आहे तो येलोच्या मध्ये घेते वेळेस आपल्याला काही पार्ट रेडचा आलेला आहे. तो रेडचा पार्ट येलोमध्ये ॲटोमॅटिकली येईल, तो ब्ल्यूचा पार्टमध्ये घेते वेळेस म्हणून. बघा, या स्टेटमेंटवर ही असेल तुमची डायग्राम आणि या डायग्रामवर आपल्याला विचारले जातील काही कन्क्लुजन्स. कन्क्लुजन फर्स्ट बघा, सम येलो इज ग्रीन. काही येलो हे ग्रीन आहेत का? बघा, हा पार्ट येलोचा फक्त इथपर्यंत आहे. आपण पूर्ण ग्रीन पूर्ण रेड असा मध्ये घेतलेला नाही आहे. फक्त ब्ल्यूचा पार्ट येलोने मध्ये घेतला आणि तो ब्ल्यूचा पार्ट येलोने मध्ये घेते वेळेस काही प्रमाणात ॲटोमॅटिकली पार्ट आलेला आहे, तो म्हणजे रेडचा. का तर हा जो ब्ल्यूचा पार्ट आहे तो ब्ल्यूचा पार्ट रेडमध्ये होता म्हणून. पण ग्रीनचा कोणताच पार्ट ॲटोमॅटिकली सुद्धा मध्ये आलेला नाही आहे येलोच्या मध्ये. म्हणून आपण सम येलो इज ग्रीन हे कन्क्लुजन फॉलो करणार नाही, कारण ते फॉलो होत नाही म्हणून. त्याच्यानंतर सम येलो इज रेड. काही येलो हे रेड आहेत का? बघा, हा जो पार्ट आहे हा पार्ट 3% आहे. या पार्टमध्ये ब्ल्यू आहे, या पार्टमध्ये रेड आहे आणि या पार्टमध्ये येलो आहे. मग येलोचा पार्ट रेडमध्ये येण्याचं कारण फक्त एवढंच की ब्ल्यूचा पूर्ण पार्ट येलोला मध्ये घ्यायचा होता म्हणून. बघा, सम येलो इज रेड, तर हो, काही येलो हे रेड आहेत, म्हणजे आपलं सेकंड कन्क्लुजन हे फॉलो झालेलं आहे. मग याच्यावर आपल्याला दिले असतील काही ऑप्शन्स, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. याच्यामध्ये आपलं सेकंड फॉलो होतं, मग आपण ऑप्शन चूज करणार सेकंड इफ ओनली कन्क्लुजन सेकंड फॉलो. हा असेल पहिला क्वेश्चन बेसिक लेवलचा. त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा, सम जीमेल इज याहू. याची डायग्राम काढावी लागेल आपल्याला अगोदर. सम जीमेल इज याहू and then no yahoo is instagram. No yahoo is instagram. And then statement third, all instagram is twitter. पूर्ण इंस्टाग्राम हे ट्विटर आहेत. मी बेसिकमध्ये सांगितलं होतं की रियल लाईफसोबत कनेक्ट करायचं नाही. जेवढं एलिमेंटचं दिलेलं आहे, ज्या टाईपचं रिलेशन दिलेलं आहे एलिमेंटचं, फक्त तेवढं रिलेशन आपण डायग्राम म्हणून यूज करणार. त्याच्यावर कन्क्लुजन बघा, फर्स्ट ही असेल आपली स्टेटमेंटवरची डायग्राम, जी की स्टँडर्ड डायग्राम तुम्हाला पूर्ण कन्फर्म कन्क्लुजनचे आन्सर देऊन जाते. त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीचे आन्सर कसे काढायचे हेही आपलं बेसिकमध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये कन्क्लुजन नंबर फर्स्ट बघा, सम ट्विटर बिंग जीमेल इज अ पॉसिबिलिटी. काही ट्विटर हे जीमेल असण्याची शक्यता आहे का? बघावं लागेल. पॉसिबिलिटी विचारलेली आहे. पॉसिबिलिटी विचारली म्हणजे हिडन डायग्राम कोणकोणत्या टाईपची असू शकते आपण बघावं लागेल. जीमेल असेल आणि याहू असेल. त्याच्यानंतर
याहूसोबत इंस्टाग्रामचं नो रिलेशन दिलं. सम ट्विटर बिंग जीमेल, काही ट्विटर हे जीमेल असण्याची शक्यता आहे का? तर हो, या टाईपची जर पॉसिबल डायग्राम घेतलीच तर इथं ट्विटर आणि जीमेल सोबत येऊ शकतात. पॉसिबल डायग्राम अशी येऊ शकते, पूर्ण इंस्टाग्राम हे ट्विटर आहेत, तर हो पूर्ण इंस्टाग्राम हे ट्विटर आहेत. मग अशी शक्यता आहे की हे ट्विटर पूर्ण या पर्सनला सुद्धा मध्ये घेऊ शकतं, जीमेल आणि याहूला घेऊ शकतं किंवा घेऊ शकत नाही, कोणतीही पॉसिबिलिटी येऊ शकते. आपण इनडेफिनेट केस सांगतोय, इनडेफिनेट केस जी पॉसिबिलिटी सांगतोय की अशी ही डायग्राम असू शकते. मग इथं आपल्याला आन्सर सांगावं लागेल की सम ट्विटर बिंग जीमेल इज अ पॉसिबिलिटी. तर हो, सम ट्विटर बिंग जीमेल इज अ पॉसिबिलिटी, अशी शक्यता आहे की काही ट्विटर हे जीमेलमध्ये येतील. त्याच्यानंतर कन्क्लुजन नंबर 2, सम याहू कॅन नेवर बी इंस्टाग्राम, कॅन बी अँड कॅन नेवर बी, या दोन कन्क्लुजनमध्ये फरक आहे. कॅन बी म्हणजे काय, तर कॅन बी म्हणजे पॉसिबिलिटी आणि कॅन नेवर बी म्हणजे काय, कॅन नेवर बी म्हणजे इट्स अ डेफिनेट निगेटिव्ह, जिथं की निगेटिव्हिटी सांगतं कॅन नेवर बी. हा पार्ट मी अगोदर घेतलेला आहे की कोणत्या वर्डला काय म्हणायचं. त्याच्यामध्ये बघा, सम याहू कॅन नेवर बी इंस्टाग्राम, काही याहू हे इंस्टाग्राम होऊ शकत नाहीत. बघा, याहूचं आणि इंस्टाग्रामचं नो रिलेशन दिलेलं आहे. जर दोन पर्सनचं डेफिनेट नो रिलेशन दिलेलं असेल तर त्यांचा कोणताच पार्ट हा सोबत जात नाही, कोणताच पार्ट हा पॉझिटिव्हिटी दाखवत नाही. मग सम याहू कॅन नेवर बी इंस्टाग्राम, तर काही याहूसुद्धा इंस्टाग्राम होऊ शकत नाहीत. म्हणजे हे कन्क्लुजन बरोबर असेल, निगेटिव्ह कन्क्लुजन. का, तर या दोघांबद्दल निगेटिव्हिटी दाखवलेली आहे स्टेटमेंटनी निगेटिव्ह रिलेशन देऊन. म्हणजेच कोणतेच याहू हे इंस्टाग्राम होऊ शकत नाहीत. तर हो, निगेटिव्ह कन्क्लुजन इथं फॉलो होतं. मग दोन्ही कन्क्लुजन फॉलो होत आहेत, तर आपलं आन्सर असेल ऑप्शन 3, कन्क्लुजन फर्स्ट अँड कन्क्लुजन सेकंड बोथ फॉलो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे बघू. क्वेश्चन नंबर 3, सम sketch pen are pencil, all the marker are pencil and then all the pen are sketch pen. बघा, डायग्राम ड्रॉ करावी लागेल. सम sketch pen are pencil and then all marker are pencil, पूर्ण मार्कर हे पेन्सिल आहेत आणि all the pens are sketch pen, पूर्ण पेन हे स्केच पेन आहेत. बघा, या टाईपची डायग्राम असेल. आता कधी कधी असं वाटतं की स्केच पेन आणि पेन्सिल या टाईपचं, आणि मग मार्कर असं का नाही आणि पेनसुद्धा असं का नाही. तर बघा, इथं मार्करचं आणि स्केच पेनचं या जागेवर रिलेशन तयार होतं आहे ॲटोमॅटिकली. पण रिलेशन तयार होतं आहे, हे रिलेशन आपल्याला स्टेटमेंटमध्ये सांगितलं का, तर नाही, हे रिलेशन आपल्याला स्टेटमेंटमध्ये सांगितलं नाही. त्याच्यामुळे आपण पूर्ण मार्कर एका साईडला घेतले, पूर्ण पेन हे एका साईडला घेतलं. का, तर यांचं फक्त स्केच पेनसोबत आणि पेन्सिलसोबत स्टेटमेंटनी डेफिनेट रिलेशन सांगितलेलं आहे. आणि स्टेटमेंट जेवढं डेफिनेट रिलेशन सांगेल त्याच टाईपची आपली डायग्राम आली पाहिजे. त्या टाईपची आपण डायग्राम ड्रॉ करायची, जी की स्टँडर्ड डायग्राम तुमची असेल पूर्ण आन्सरसाठी. बघा, याच्यावर असतील कन्क्लुजन्स. कन्क्लुजन फर्स्ट, सम स्केच पेन आर मार्कर, काही स्केच पेन हे मार्कर आहेत का. बघा, हा स्केच पेनचा पार्ट इथपर्यंत आहे, मार्करचा पार्ट इथपर्यंत आहे. या दोघांचं डेफिनेट रिलेशन दिसतंय का, तर नाही. मार्कर पूर्ण साईडला आहे, स्केच पेन पूर्ण साईडला आहे, म्हणजे या दोघांचं डेफिनेट रिलेशन आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर कन्क्लुजन नंबर 2, नो पेन इज पेन्सिल, पेन आणि पेन्सिल या दोघांचं काहीच रिलेशन नाही का. बघा, जरी पेन इकडं असेल आणि पेन्सिल साईडला असेल, या दोघांचं रिलेशन जरी डायग्राममध्ये दिसत नसेल, तर आपल्याला स्टेटमेंटनी या दोघांबद्दल पॉझिटिव्ह
आणि निगेटिव्ह कोणतीच गोष्ट सांगितलेली नाही आहे. ना पॉझिटिव्ह रिलेशन सांगितलं, नाही निगेटिव्ह रिलेशन सांगितलं. आणि बेसिकमध्ये मी सांगितलं होतं की जर फर्स्ट आणि थर्ड पर्सनबद्दल स्टेटमेंटमध्ये कोणतीच इन्फॉर्मेशन दिलेली नसेल, फॉर एक्झाम्पल पेन हा फर्स्ट पर्सन आहे आणि पेन्सिल हा थर्ड पर्सन आहे, का तर हा सेकंड पर्सन कनेक्ट करत नाही. सेकंड पर्सन आपण स्केच पेन म्हणू शकतो. कोणत्याही दोन पर्सनबद्दल आपल्याला स्टेटमेंटमध्ये जर इन्फॉर्मेशन काहीच दिलेली नसेल आणि डायग्राम जर पॉझिटिव्ह असेल तर त्या दोन पर्सनबद्दल कोणतंच कन्क्लुजन डेफिनेट फॉलो होत नाही. ना सम फॉलो होतं, नाही नो फॉलो होतं, पण दोघांच्याही पॉसिबिलिटीज ह्या पूर्ण फॉलो होतात. हे मी सांगितलं होतं. त्याच्यामध्ये बघा त्याच टाईपने पेनचं आणि पेन्सिलचं निगेटिव्ह रिलेशन विचारलं तर आपण त्यांचं निगेटिव्ह रिलेशनसुद्धा सांगणार नाही, का तर आपल्याला त्या दोन पर्सनबद्दल दोन एलिमेंटबद्दल स्टेटमेंटमध्ये कोणतीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही, म्हणून आपण समसुद्धा सांगणार नाही आणि नोसुद्धा सांगणार नाही. त्याच्यानंतर कन्क्लुजन नंबर थर्ड, सम मार्कर इज स्केच पेन. काही मार्कर हे स्केच पेन आहेत का? डेफिनेटली माहितीच नाही मार्कर आणि स्केच पेनचं रिलेशन काय, कारण आपल्याला स्टेटमेंटमध्ये असं काहीच सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे आपण डायग्राममध्ये सुद्धा असं काहीच ड्रॉ केलेलं नाही, म्हणून आपण कन्क्लुजन नंबर थर्ड सुद्धा फॉलो करणार नाही. बघा तीनही कन्क्लुजन नॉट फॉलो झालेत, पण कुठंतरी कन्क्लुजन चेक करते वेळेस थोडंसं लक्षात आलं की कुठंतरी दोन पर्सनमध्ये रिलेशन सम आणि नो दिलेलं आहे. बघा स्केच पेन आणि मार्कर, मार्कर आणि स्केच पेन या ठिकाणी दोन सेम पर्सन दिलेले आहेत, दोन्ही सेम पर्सन. पण इथं दोन सेम पर्सन असल्याच्या नंतर आपण एक गोष्ट चेक करतो, ती म्हणजे दोन्ही कन्क्लुजन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजेच दोन्ही कन्क्लुजनचं पॉझिटिव्ह रिलेशन आणि निगेटिव्ह रिलेशन आहे का, म्हणजेच या दोघांना कॉम्प्लिमेंटरी पेअर तयार होते का. तर बघावं लागेल सम स्केच पेन आर मार्कर आणि सम मार्कर आर स्केच पेन, दोन्हीही कन्क्लुजन हे पॉझिटिव्ह आहेत आणि आपल्याला कॉम्प्लिमेंटरी पेअर तयार होण्यासाठी एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह कन्क्लुजन लागतं. म्हणजेच आपलं इथं आन्सर आयदर ऑर येण्याची सुद्धा शक्यता नाही, का तर दोन्ही कन्क्लुजन हे फक्त सम आणि सम म्हणून पॉझिटिव्ह विचारलेत, म्हणून आपलं इथं आयदर ऑरची सुद्धा शक्यता नाही. आन्सर पूर्ण असतील तुमचे कन्क्लुजन नॉट फॉलो, आन्सर असेल फिफ्थ नन फॉलो. त्याच्यानंतर जाऊ नेक्स्ट क्वेश्चनवर. बघा क्वेश्चन नंबर फोर्थ, स्टेटमेंट असेल ऑल रेडिओज आर पेन्सिल. पूर्ण रेडिओ हे पेन्सिल आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर सम पेन्सिल आर फाईल, सम पेन्सिल आर फाईल, हे असेल आपली डायग्राम, ज्या डायग्रामवरून आपण पूर्ण आन्सर काढू शकतो. बघा कन्क्लुजन नंबर फर्स्ट, नो रेडिओ इज फाईल. रेडिओचं आणि फाईलचं निगेटिव्ह रिलेशन सांगितलेलं आहे. बघा स्टेटमेंटमध्ये आपल्याला रेडिओबद्दल आणि फाईलबद्दल काही सांगितलं आहे का, तर नाही. रेडिओबद्दल आणि फाईलबद्दल आपल्याला स्टेटमेंटमध्ये काहीच सांगितलेलं नाही. मग यांच्याबद्दल आपण निगेटिव्ह रिलेशन सांगणार का, तर नाही, यांच्याबद्दल आपण निगेटिव्ह रिलेशन सांगणार नाही, कारण डेफिनेट आपल्याला त्या दोन एलिमेंटबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्याच्यानंतर सम फाईल आर रेडिओज, काही फाईल हे रेडिओ आहेत का, तर डेफिनेट आपल्याला या दोघांबद्दल काहीच माहिती नाही. आपण समसुद्धा सांगणार नाही आणि नोसुद्धा सांगणार नाही. पण फाईल आणि फाईल, रेडिओ आणि रेडिओ, म्हणजेच दोन सेम पर्सनबद्दल, दोन सेम एलिमेंटबद्दल दोन वेगवेगळ्या कन्क्लुजनमध्ये विचारल्या गेलेलं आहे. मग इथं आपल्याला एक कन्सेप्ट चेक करावी लागते, ती म्हणजे कोणती, तर आयदर ऑर येतं का. आणि आयदर ऑर येण्यासाठी आपण चार कंडिशन्स बघतो. त्या चार कंडिशन्स म्हणजे कोणत्या, एक दोन्हीही एलिमेंट हे सेम असले पाहिजेत,
दोन्ही एलिमेंट हे सेम आहेत का? रेडिओ आणि रेडिओ, फाईल आणि फाईल, तर हो दोन्ही एलिमेंट हे सेम आहेत. दुसरी गोष्ट बघतो आपण, दोन्ही कन्क्लुजन जे आहेत ते एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह आहे का? तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, तर हो एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह आहे. दोन कंडिशन्स आपल्या फॉलो झालेल्या आहेत. तिसरी कंडिशन बघतो आपण, दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली नॉट फॉलो आहेत का? तर हो दोन्ही कन्क्लुजन आपले इंडिव्हिज्युअली नॉट फॉलो आहेत. आणि चौथी कंडिशन आपण चेक करतो ती म्हणजे कोणती? तर दोघांच्याही पॉसिबिलिटीज फॉलो झाल्या पाहिजे. तर आपल्याला चेक करावे लागेल, नो रेडिओ इज अ फाईल इज अ पॉसिबिलिटी होते का? तर हो. फॉर एक्झाम्पल अदर पर्सन इकडून आला आणि त्या पर्सनचं आणि फाईलचं नो रिलेशन जर आलंच तर रेडिओचं आणि फाईलचं नो रिलेशन होऊ शकतं, म्हणजे इचं पॉसिबिलिटी फर्स्टची फॉलो होते. त्याच्यानंतर सेकंड, सम फाईल आर रेडिओज. फॉर एक्झाम्पल हा रेडिओ जर इकडं असेल आणि फाईल जर पूर्ण इकडून असेल तर अशी पॉसिबिलिटी आहे की सम फाईल आर रेडिओज, म्हणजे दोन्हीही पॉसिबिलिटीजसुद्धा फॉलो होत आहेत. म्हणजे आपल्या चारही कंडिशन्स इथं फॉलो झालेल्या आहेत. म्हणजे आपलं कन्फर्म आन्सर असेल या दोघांबद्दल आयदर ऑर केसमध्ये, म्हणजेच ऑप्शन सी असेल आपला, आयदर फर्स्ट ऑर सेकंड फॉलो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 5. सम स्टेटमेंट असेल, सम पेन इज अ पेन्सिल आणि ऑल पेन्सिल आर बुक. डायग्राम ड्रॉ करावी लागेल आपल्याला स्टेटमेंटवरून. सम पेन आर पेन्सिल आणि ऑल पेन्सिल आर बुक. पूर्ण पेन्सिल हे बुकच्या मध्ये आहेत. ओके. त्याच्यानंतर ही असेल आपली डायग्राम आणि या डायग्रामवर विचारलेले असतील कन्क्लुजन. कन्क्लुजन नंबर बघा, फर्स्ट, ऑल बुक आर पेन्सिल. पूर्ण बुक हे पेन्सिल आहेत का? बघा, ऑल बुक आर पेन्सिल आहे का? एक्झॅक्टली नाही, कारण पूर्ण पेन्सिल हे बुकच्या मध्ये आहेत, पूर्ण बुक हे पेन्सिलच्या मध्ये नाही आहेत, म्हणजे फर्स्ट नॉट फॉलो असेल. सम पेन इज नॉट बुक. सम पेन इज नॉट बुक. डेफिनेटली माहिती आहे का की कोणता पार्ट पेनचा बुक नाही आहे? तर डेफिनेटली माहिती नाही कोणता पार्ट बुकचा नाही आहे, कारण स्टेटमेंट आणि डायग्राम पूर्ण पॉझिटिव्ह आहे आणि कन्क्लुजन विचारलं गेलं आहे निगेटिव्ह. आणि जेव्हा डायग्राम पॉझिटिव्ह असते आणि कन्क्लुजन निगेटिव्ह असतं त्यावेळेस निगेटिव्ह रिलेशन कधीच फॉलो होत नाही. त्याच्यानंतर कन्क्लुजन नंबर 3, ऑल पेन इज बुक. पूर्ण पेन हे बुक आहेत का? तर एक्झॅक्टली आणि डेफिनेटली आपण सांगत नाही की पूर्ण पेन हे बुक आहेत का, की पूर्ण पेनचा पार्ट बुकमध्ये आहे का? तर नाही, पूर्ण पेनचा पार्ट हा बुकमध्ये नाही आहे. टोटल कन्क्लुजन आपले नॉट फॉलो आलेले आहेत. त्याच्यानंतर चेक करावं लागेल, ऑल आणि सम नॉट दिसतोय पार्ट. मग बुक आणि पेन्सिल, पेन आणि बुक, ऑल आहे आणि सम नॉट आहे. या दोघांबद्दल आयदर ऑर येतं का? तर नाही, कारण इथं बुकचा पार्ट आहे, इथं बुकचा पार्ट आहे, पण फर्स्टमध्ये पेन्सिलचा पार्ट आहे आणि सेकंडमध्ये पेनचा पार्ट आहे. म्हणून या दोघांबद्दल आयदर ऑरचे केसेस नाही येणार, कारण ऑल आणि सम नॉट आहे. पण एलिमेंट सेम आहेत का? तर एलिमेंट सेम नाही आहेत. मग बी आणि सी चेक करावं लागेल, पेन आणि बुक, पेन आणि बुक. तर हो बघा, बी आणि सी दोन कन्क्लुजन बघितलात तर सम पेन इज नॉट बुक म्हणजेच एक निगेटिव्ह आहे आणि ऑल पेन इज बुक म्हणजेच एक पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये पेनबद्दल आणि बुकबद्दल सांगितलं आणि थर्डमध्ये पेनबद्दल आणि बुकबद्दल सांगितलं. आणि ऑलसोबत कॉम्प्लिमेंटरी पेअर तयार होते वेळेस अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे एलिमेंटची प्लेस. एलिमेंटची प्लेस चेक करावी लागेल. तर हो, पेनच्या जागेवर पेन आहे फर्स्ट प्लेसला आणि बुकच्या जागेवर बुक आहे सेकंड प्लेसला. म्हणजेच फर्स्ट एलिमेंट फर्स्ट प्लेसला आणि सेकंड एलिमेंट हा सेकंड प्लेसला. म्हणजेच दोन्ही ठिकाणी
प्लेसेस बरोबर आहेत आणि ऑल सोबत हे सम नॉट आलेलं आहे आणि ऑल सोबत सम नॉट हे एलिमेंटची प्लेस सेम घेऊन आल्याच्या नंतर आयदर ऑर ही कन्सेप्ट येऊ शकते. तर आयदर ऑर कन्सेप्ट येण्यासाठी काय काय चेक करावं लागेल, एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. तर हो, फर्स्ट निगेटिव्ह बी निगेटिव्ह आहे आणि सी पॉझिटिव्ह आहे. दुसरी गोष्ट, दुसरी कंडिशन ती म्हणजे पर्सन सेम असले पाहिजे. तर हो, पेन आणि पेन, बुक आणि बुक हे दोन्ही एलिमेंटसुद्धा सेम आहेत. तिसरी कंडिशन, दोन्ही कन्क्लुजन हे कन्फर्ममध्ये नॉट फॉलो असले पाहिजेत. तर हो, दोन्ही कन्क्लुजन हे कन्फर्ममध्ये नॉट फॉलो आहेत. आणि चौथी गोष्ट, दोघांच्याही पॉसिबिलिटीज फॉलो झाल्या पाहिजे. तर सम पेन इज नॉट बुक, तर काही पेन हे नॉट बुक याची शक्यता आहे का? सम पेन इज नॉट बुक इज अ पॉसिबिलिटी. तर हो, काही पार्ट हा पेनचा बुक नसण्याची शक्यता आहे, म्हणजेच पॉसिबिलिटी फॉलो होते. त्याच्यानंतर ऑल पेन इज बुक इज अ पॉसिबिलिटी, पूर्ण पेन हे बुक असण्याची शक्यता आहे का? तर हो, पूर्ण पेनसुद्धा बुक असण्याची शक्यता आहे, म्हणजेच दोन्ही पॉसिबिलिटीसुद्धा फॉलो होत आहेत. त्याच्यानंतर ऑल सोबत सम नॉटच्या नंतर एलिमेंटची प्लेससुद्धा सेम आहे आणि प्लेससुद्धा सेम असल्यामुळे आपण इथं आयदर ऑर कन्सेप्ट घेऊ शकतो आणि इथं आपलं आन्सर असेल आयदर बी ऑर सी फॉलो. हे असेल आपली ऑल सोबत सम नॉटवाली आयदर ऑरची केस. त्याच्यानंतर आपण पूर्ण आयदर ऑरच्या कन्सेप्ट बघितल्या लास्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर बेसिक लेवलचे काही क्वेश्चन बघितले. त्याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट पार्ट, जो की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ओनली आणि ओनली अ फ्यू. हा जो पार्ट आहे, या पार्टवर एक्झाममध्ये पूर्ण 5 क्वेश्चन किंवा मग 4 क्वेश्चन तरी याच पार्टवर आउट ऑफ 5 कमीत कमी 4 क्वेश्चन तरी याच कन्सेप्टवर ओनली आणि ओनली फ्यूवर आपल्याला येत आहेत. म्हणजेच ह्या कन्सेप्टसाठी सुद्धा झालेल्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपले टोटल 4 व्हिडिओ झालेत. पूर्ण 4 व्हिडिओमध्ये झालेला पूर्ण पार्ट जर कव्हर केलात तर त्या पूर्ण पार्टवरच बेस ही नवीन कन्सेप्ट असेल, जी की ओनली आणि ओनली अ फ्यूवाली असेल. या कन्सेप्टबद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण ओनली आणि ओनली अ फ्यूचं काही बेसिक घेणार आहोत. आपण अगोदर या टाईपचं बेसिक घेऊ आणि बेसिक घेतल्याच्या नंतर आपण याच टाईपवर काही क्वेश्चन करू. त्याच्यानंतर आपला पूर्ण 4 व्हिडिओचा जो पार्ट आहे तो पूर्ण पार्ट झालेला आहे. त्या बेसवर आता पूर्ण क्वेश्चन सॉल्व करा, कारण झालेलं पूर्ण बेसिक हे क्वेश्चनवर डिपेंड आहे की तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस किती करणार, त्याच लेवलवर तुमचा तो पार्ट कव्हर होईल. कमीत कमी 200 ते 400 क्वेश्चन झालेल्या पूर्ण पार्टवर सॉल्व करा बेसिक लेवलचे. त्याच्यानंतर पार्ट बघू आपण ओनली आणि ओनली फ्यू आणि त्याच्यावर असणारे काही क्वेश्चन. ठीक आहे. त्याच्यानंतर मागचे व्हिडिओ मिस करू नका बघण्यासाठी. बेसिकपासून फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ हे पूर्ण व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलॉजिझमची पूर्ण कन्सेप्ट बेसिकची कव्हर होईल. त्याच्यानंतरचे पार्ट जे असतील ते ओनली आणि ओनली अ फ्यूचे बघू. ते बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.